श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो. या गुढीपाडव्यापासूनच हिंदू नववर्षाला सुरुवात होते आणि हा वर्षातील पहिलाच दिवस आहे. दरवर्षी गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो आणि या प्रतिपदेपासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून गुढीपाडव्याचा दिवस हा महत्त्वाचा असल्यामुळे याला 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. तसेच नवीन गोष्टींची सुरुवात देखील याच दिवशी केली जाते. आपल्याला घरामध्ये काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर गुढीपाडव्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि तिथून पुढेच सत्ययुगाची सुरुवात झाली. आणि म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या खूप मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि त्या गुढीच्या माध्यमातून आपण अधिकाधिक प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. गुढीपाडव्याचा सण हा गुढी उभारून साजरा केला जातो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. लक्ष्मी घरी येईल, घरातील गरिबी ही निघून जाईल आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. पुढील 33 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे. कारण हा संपूर्ण दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. म्हणून संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही सेवा आणि उपाय जे आहे तर ते करू शकता. तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच. अन्नपूर्णा माता ही आदिशक्ती माता पार्वतीचे रूप मानले जाते आणि या देवीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे. अन्नपूर्णा मातेमुळेच आपल्या घरामध्ये धनधान्य हे टिकून राहते आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहते तिथेच माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते. आपल्याला कधीही घरात अन्नधान्याची पैशांची कमतरता ही भासत नाही. तुम्ही बघितलं असेल आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर ती हातात पळी घेऊन असणारी माता पार्वती आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम माता अन्नपूर्णा करत असते. आणि म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही अन्नधान्य येते पालेभाज्या येतात तर त्या माता अन्नपूर्णाच्या कृपेनेच. आणि म्हणून दररोज घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. जर तुमच्या घरामध्ये जास्त अन्नधान्य वाया जात असेल किंवा खाल्लेल्या अन्नातून कायम बाधा होत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नाराज आहे.
आणि म्हणून विशेष तिथीवरती तुम्ही काही उपाय जे आहे तर ते आवर्जून करावे. तसेच दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा ही नक्की करावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपण नेहमी तांदळामध्येच ठेवून आपल्या देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ठेवत असतो. परंतु गुढीपाडव्याला जर आपण ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर ती आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं आणि थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. गुढी उभारून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. एक आसन घ्यायचं आहे. त्या आसनावरती बसायचं आहे. यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र देखील म्हणू शकता. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर ती वाटी घ्या. नसेल तर स्टीलची वाटी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. खोलगट वाटी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या वाटीला खाली अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्या हळदी कुंकावरती थोड्याशा अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडेसे धणे घ्यायचे आहे. धण्यांची डाळ नसावी. अख्खे धणे जे असतात जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर ती धणे तुम्हाला घ्यायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी ही जी धणे आहे तर ही आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही धणे इतकी आपल्याला अर्पण करायची आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे धणे जे आहे तर ती अर्पण करायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे. म्हणजे 7 प्रकारचे जे धान्य असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा इतर काही कडधान्य असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. 7 प्रकारचं धान्य एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला माता अन्नपूर्णा मातेसमोर ठेवायचं आहे. तसेच तिथे समोर तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावायचा आहे. यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहे. त्या धान्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. यानंतर तिथेच बसून आपल्याला 108 वेळा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा देवीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच तुम्हाला जी धने तुम्ही अर्पण केली आहे तर त्या वाटीसहित तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे. स्वयंपाकघराची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. यानंतर तुमच्या स्वयंपाकघरामध्येच जिथे कुठे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायला जागा आहे तिथे तुम्हाला ही मूर्ती ठेवून द्यायची आहे. फक्त ठेवताना इतर कोणाला दिसणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे आहे. जी धणे आपण अर्पण केली आहे त्या धण्यामध्ये संपूर्ण दिवस ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहेत. आणि जे सप्तधान्य आहे तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्येच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान जी वस्तू असते ती म्हणजे धणे. धणे हे सोन्याप्रमाणेच अतिशय शुभ मानले जातात आणि म्हणून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करत असतो जे सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये धणे खरेदी करून आणायचे आहेत आणि ते तुम्हाला या पद्धतीने अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत. कारण धणे हे माता लक्ष्मी समान मानले जातात आणि या दिवशी ही धणे अर्पण केल्याने अन्नपूर्णा माता ही आपल्या घरावर प्रसन्न राहते.
आता ही धणे आपण अर्पण केलेली आहे तर ती दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे. यानंतर त्यातील काही धणे हे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत आणि त्यातले थोडेसे धणे हे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. हे सप्तधान्य जे असणार आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि पुन्हा अन्नपूर्णा माता ही आपल्याला नेहमी आपण तांदळामध्ये ठेवतो त्या पद्धतीने नवीन तांदूळ टाकून त्यामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या गुढीपाडव्याला आवर्जून करायचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.